महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला आणि गेले काही दिवस झाले त्यांनी महाराजांच्या या उल्लेखाबद्दल क्षमा याचना पण नाही केली आणि त्याच कारणामुळे आज एवढा मोठा निर्णय घ्यायची परिस्थिती शिवप्रेमीवरती शिवभक्तांवरती आलेली आहे. आणि एकच आम्ही सांगणार की या जो बांडगुळ निजाम आहे त्यांनी लवकरात लवकर 3 दिवसामध्ये राजीनामा दिला पाहिजे आणि जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर हे तर फक्त ट्रेलर होतं, याच्यापेक्षाही काहीतरी मोठं पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडू शकतं. म्हणून त्यांनी तर मला मी एकच सांगणार आहे की तू बाईसारखं घरात बसू नको आणि जर तू स्वतःला बाई समजत असेल तर हे शिवप्रेमी 3 दिवसानंतर तुला जुनी बांगडी घेऊन यायला तयार असणार आहे. म्हणून तू लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायला तयार हो. एक मिनिट हां त्यांनी ज्यावेळेस मुलाखत दिली त्यावेळेस आम्ही त्यांना 3 दिवसापूर्वी अल्टिमेट दिलेला होता की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जाहीरपणे माफी मागवली. पण 3 दिवसही होऊन गेले, त्यांनी काय आणखी माफी मागितलेली आणि आम्हा सर्व शिवप्रेमींना असं वाटत होतं की आम्हाला हे जनआंदोलन करायची वेळ येणार नाही, कारण की तो ज्या पक्षाचा पदाधिकारी त्या पक्षाचे जे वरिष्ठ आणि नेते आहेत त्यांचंही आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आम्हाला असं वाटलं होतं की ते कुठेतरी त्याच्यावर काहीतरी कारवाई करतील आणि आम्हाला हे आंदोलन करायची वेळ येणार नाही. पण आमचं दुर्दैव आहे की आम्हाला आंदोलन करायची वेळ आली. आमची एकच मागणी आहे की त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी आता त्या निजाममध्ये तर मस्ती चढलेली आहे, त्याच्यात काय त्याची मस्ती शिरत नाही. त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्याच्यावरती स्वच्छता सर्वप्रकार त्याची निलंबनाची कारवाई करावी आणि त्याला जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून माफी मागावी. सभापती आहे काय त्यांचं नाव आहे, त्यांनी काय वक्तव्य केलं होतं हा निजाम म्हणून जो आहे तो सभापती त्यांनी पदभार जो स्वीकारला आहे त्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नाही तर अन्य महापुरुषांना सुद्धा त्यांनी एकेरी शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्यावेळेससुद्धा या प्रकारे आम्ही मागणी केली होती. पण आता ज्या पद्धतीने आज त्यांनी मागच्या हप्त्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य दिले त्या वक्तव्यामध्ये त्यांनी आमची काय खूप मोठी मागणीच नाही आहे, आमची छोटी मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन त्यांनी त्याचं नाक घासून माफी मागावी की जे माझ्याकडून ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल माफी मागावी, एवढीच मागणी आहे. पुढे एक मिनिट काय सभापतीचं नाव आहे काय सुचिता सभापती शेख निजामुल्ला या ठिकाणी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराजांना एकेरी उल्लेख केला. एकेरी उल्लेख या महाराष्ट्र भावना दोघांचं काम या सभापती यापूर्वी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सभा या शहरात या ठिकाणी नालीचे पाणी सोडण्याचं काम या सभापतीच्या माध्यमातून ते वारंवार महापुरुषाचे अवमान करत आहे. हा का या शहरामध्ये का दंगल घडवायची आहे, हा आमचा का अंत पाहत आहे, का वारंवार महापुरुषाबद्दल हा अपशब्द वापरत आहे. आणि आता काय मागणी आता आमची मागणी लवकरात लवकर राजीनामा दिलाच पाहिजे, त्याची जबाबदारी आहे. त्यांनी महाराजांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा आपण जर बघताय या ठिकाणी एका जातीचे नाही सर्व 18 पगड जातीचे मावळे या ठिकाणी आज आले. आजरी आम्ही कमी संख्येने असतो पण ही ताकद आम्ही प्रशासन रोखू शकणार. कायदा सुव्यवस्था प्रशासन निर्माण झाला तर सर्व जबाबदार स्वच्छता सभापती म्हणणारच नाही मी, हा घाण सभापती आहे शेख निजाम, हा सर्वस्व या शहरातला कायदा सुव्यवस्था जबाबदार असतो. त्यांचं प्रमुख